सुद्धा असते. अशी अनेक उदाहरणे तुम्हाला माहिती आहेत. या महिलात बघा, खेड्यातून आल्या असून देखील त्यांची कामगिरी किती मोठी आहे. त्यांनी एकत्र येऊन शेती केली आणि त्यामुळे त्यांना फार्मर कप देखील मिळाला. त्यांच्यावर गौरवगीत देखील रचले आहे. तुम्ही बघितले आहे का ते गौरवगीत? चला तर आपण आता बघूयात. रान मोकाट वार सुसाट मन पाखरू आस डोळ्यात लागे चाहूल उचलू पाऊल तू पण मी पण साऱ्या आपण रुजून येऊ ग होऊन भिजवाई नव्या जन्माची नवीन नवलाई. तू ये ग ये ग ये बाई तू ये ग ये ग ये बाई तू ये ग ये बाई तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई. सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस घे तुझा तुला अवकाश घे मुक्त मोकळा श्वास. तुझी कहाणी तूच उभी तू बहिणाई या विशाल गगनावरती तू निळ्या नभाची शाई तू निळ्या नभाची शाई. तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई. ये अंगणात जराशी बांधवारा तू पदराशी ये अंगणात जराशी बांधवारा तू पदराशी घे स्वप्न नवे उराशी विर विर गगनात जराशी. तू मला नवी ग तुला बांधू हाताचा गाजुला होई उडण्याची मग घाई झोकावून चल भात जाई. तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई. ओ कर घोडी चूक भूल जराशी थोडी नाच ढोल जाऊ दे तोल अग हो की जराशी वेडी. अगं हो की जराशी वेडी हो की जराशी वेडी. तू मटक जराशी भटक भटक धर पटक बंद हे झटक झटक नको जपू जाऊ दे तू तूच ग तुझी खरी कमाई. तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई. हॅलो, एकदा जोरदार टाळ्या विद्यार्थिनीसाठी झाल्या पाहिजेत. क्या बात है. मातीच्या सुगंधाने आणि भावपूर्ण संगीताच्या तालावर साकारलेले हे नृत्य शेतकऱ्यांच्या कष्टाची आनंदाची आणि खऱ्या सौंदर्याची गाथा सांगणारा खूपच सुरेख आणि अप्रतिम असं हे नृत्य. या पुढील कार्यक्रमात पंढरपूरच्या पालखी सोहळ्याची भक्तिरसपूर्ण झलक विठ्ठल माऊलीच्या रूपाची लयबद्ध अभिवादन या नृत्यात आपण पाहणार आहोत. वारकरी संप्रदायाच्या उत्सवाची ऊर्जा आणि भक्तीचा नाद आज मंचावर घुमणार आहे. या आधी जे नृत्य झालं फार्मर क्रप इयत्ता 8वी ब या वर्गासाठी श्री पाटकर सर यांच्याकडने 200 रुपयाचे पारितोषिक मिळालेले आहे. श्रीयुत वांगड सर यांच्याकडनं 200 रुपयाचे पारितोषिक प्राप्त झालेले आहे फार्मर कप या नृत्यासाठी.
आता साक्षात विठ्ठल रखुमाई आपल्या भेटीला येणार आहेत. महाराष्ट्रासह भारताला देखील समृद्ध करते.
इयत्ता 6वी अ च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख असे हे वारकरी नृत्य सादर केले. त्यांना मार्गदर्शन केले होते सौ वर्षा कदम मॅडम यांनी. विठ्ठल नामाच्या गजराने वातावरण अतिशय भक्तिमय झालेले आहे. या नृत्याद्वारे या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख संदेशही आपल्याला दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आवाज कमी येतोय. ओके ओके आता हॅलो आता जो कार्यक्रम सादर झाला त्या कार्यक्रमासाठी सौ साळुंखे मॅडम यांच्याकडनं 100 रुपयाचे पारितोषिक प्राप्त झालेले आहे. सौ राव मॅडम यांच्याकडनं 101 रुपये, वांगड सर यांच्याकडून 200, अनिता भावे यांच्याकडून 100 रुपये या कार्यक्रमास प्राप्त झालेले आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो पुढील कार्यक्रम आहे तो म्हणजे गवळण. महाराष्ट्रातील कोकण आणि व्रज संस्कृतीशी जोडलेलं पारंपरिक लोकनृत्य. कृष्णाच्या लीला आणि पूजाविधी दाखविणारे हे नृत्य सादर करीत आहेत इयत्ता 7वी क चे विद्यार्थी. त्यांना मार्गदर्शन केले आहे त्यांचे वर्ग शिक्षक श्रीयुत वांगड सर व आपला माजी विद्यार्थिनी कुमारी जान्हवी कदम हिने. सादर होत आहे गवळण.
फारच सुरेख असे हे नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. सुदाम्याचे पोहे आणि कोणताही भेदभाव न दिसणारी निखळ मैत्रीचं दर्शन या नृत्यातून झालेले आहे. या कार्यक्रमासाठी पालक शिक्षक संघाच्या रेश्मा जगताप यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक, पाटकर सर व मेस्त्री सर या दोघांकडूनही 500 रुपयाचे पारितोषिक, श्रुत बेलकर सर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक, सौ राव मॅडम यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक, अनिल भोये यांच्याकडून 101 व वांगड सर यांच्याकडून 1000 रुपयाचे रोख पारितोषिक या कार्यक्रमासाठी मिळालेले आहे. माझे 4ही कार्यक्रम झाले ना, गणेश वंदना, फार्मर कप, वारकरी आणि हा 200 रुपये डिक्लेअर करा. आत्तापर्यंत जे कार्यक्रम झालेले आहेत त्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आपल्या शाळेच्या सहशिक्षिका सौ शिराळ मॅडम यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयाचे पारितोषिक जाहीर झालेले आहे. यानंतर पुढील कार्यक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याला 1969च्या काळात घेऊन जाणार आहे. नयनरम्य समुद्रकिनारे, घनदाट जंगल, हिमालयीन शिखरे आणि हिरवीगार पश्चिम पूर्व घाट, वन्यजीवांचे समृद्ध नैसर्गिक सौंदर्य लाभलेला आपला भारत देश. नैसर्गिक सौंदर्याचा खजिनाच या गीतातून आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. हे जे गीत आहे हे सादर करणार आहेत इयत्ता 5वी अ ची चिमुकली पाखरे. आणि या गीतावर आधारित जे नृत्य आहे या नृत्यासाठी मार्गदर्शन केले आहे त्यांचे वर्ग शिक्षक श्रीयुत चौधरी सर आणि आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी श्रीयुत सचिन खरात यांनी. सादर होत आहे नैसर्गिक सौंदर्याने भरलेलं असे हे नृत्य. मेरे देश में हो, मेरे देश में, मेरे देश में पवन चले पुरवाई हो, मेरे देश में, मेरे देश को देखने भाई सारी दुनिया आई. मेरे देश में हो, मेरे देश में पवन चले पुरवाई हो, मेरे देश में. झिलमिल झिलमिल तारा चमके, डगमग डगमग नैया डोले, रिमझिम बादल बरसे रामा हो, गुन 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 भंवरे घूमे, झर 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 झरने झूमे, छम छम पायल बाजे रामा हो. गैया नाचे बांसुरी बजाए रे कन्हई, मेरे देश में हो, मेरे देश में पवनों चले पुरवाई हो, मेरे देश में. अंबर हेठा धरती वसदी, एथे हर रुत हसदी हो,
सोना देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा, किन्ना सोना देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा। धरती सुनहरी अंबर नीला हो, धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला, ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। बोले पपीहा कोयल गाए, बोले पपीहा कोयल गाए, सावन घिर के आए, ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। गेहूं के खेतों में कंघी जो करे हवाएं, रंग बिरंगी कितनी चुनरियां उड़ उड़ जाएं, कदम कदम पे है मिल जानी कोई प्रेम कहानी, ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। मेरी जुगनी दे तागे बग्गे, जुगनी ओस दे मुंह तो पब्बे, जिन्हों सत इश्क दी लगे ओए साई मेरे आ जुगनी, मेरे आ जुगनी कहंदी ए, ओ नाम साई तां लैंदी ए। दिल कट ली ताई जिंद मेरी ए। क्या बात है, एकदा जोरदार टाळ्या या चिमुकल्या पाखरांसाठी झाल्या पाहिजेत. भारतातील पवन ऊर्जा हे नवीकरणीय ऊर्जेचे स्रोत, शेतीसाठी पूर्वेकडून वाहणारे वारे कसे उपयुक्त, हे या गाण्यातून न कळत का होईना शेतीसाठी हे सादर केलेले आहे. विविधतेतून एकता आजही अखंड आहे, हेच आपल्या भारत देशाचे वैशिष्ट्य. जुनं ते सोनं हे या नृत्यासाठी बोलणं काही वेगळं नाही. यानंतर पुढील जो कार्यक्रम आहे मुलांनो, तो आहे माझी आई या विषयावर. मला सांगा, जर आपल्याला माझी आई हा जर विषय दिला तर आपण आई हे करते ते करते असं बरंच काही काही लिहितो. पण जर नाही
हॅलो चेक. हॅलो हॅलो. आत्ता जो कार्यक्रम झाला विद्यार्थी मित्रांनो, या कार्यक्रमासाठी बक्षिसांची अगदी लयलूट झालेली आहे. आपल्या शाळेतील सहशिक्षिका सौ कोतकर मॅडम यांच्याकडून 200 रुपये, पाटकर सर यांच्याकडून 200 रुपये, अनुराधा वानखडे मॅडम यांच्याकडून 200 रुपये, वर्गशिक्षक चौधरी सर यांच्याकडून 1000 रुपये, त्याचप्रमाणे बेलकर सर, वांगड सर यांच्याकडून 200 रुपये व पूजा देसाई मॅडम यांच्याकडून आत्तापर्यंतच्या झालेल्या कार्यक्रमासाठी प्रत्येकी 200 रुपयाचं असं भरघोस पारितोषिक या कार्यक्रमाने कमावलेलं आहे. पुन्हा एकदा इयत्ता 5वी अ च्या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. यानंतर जो कार्यक्रम सादर होणार आहे तो आहे ओ आई. मुलांनो लक्षात घ्या, आपल्याला शाळेमध्ये नेहमी निबंध लिहिला जातो की माझी आई या विषयावर निबंध लिहा. पण लक्षात घ्या, माझी आई या विषयावर आपण बरंच काही लिहू शकतो. पण मी एका लेखात वाचलं होतं की आई नसती तर हा निबंध लिहा आणि मग पायाखालची जमीन सरकते, न कळत अंगावर काटा येतो. बाप रे, आई नसती तर काय. म्हणजे आईचं महत्त्व आणि आईची जागा ही कोणीही घेऊ शकत नाही. या नृत्यातून सादर होणार आहे 5वी ब चे विद्यार्थी सादर करणार आहेत आणि यांना मार्गदर्शन केलेले आहे सौ निलिमा फाळे मॅडम, त्यांच्या वर्गशिक्षिका यांनी. कुठे गेले तरी मला तुझ्या विना करमत नाही. हो आई, किती झालं तरी तुझा हात का ग सोडवत नाही. हो आई, कुठे गेलं तरी मला तुझ्या विना करमत नाही. ए आई, किती झालं तरी तुझा हात का ग सोडवत नाही. हो आई, पदराने पुसलेले ओठ, गर्दीत धरलेले बोट, शाळेचा पहिला दिवस तो, नजरेत कौतुक रोज, निरोपात मोठ ओझा, फिटलेला माझा नवस तो. तुझी हाक आली असं वाटून मी वळून पाहिलं खरंच काही नाही. हो आई, ए आई, हो आई, ए आई. तुझ्या गत कोणी मला स्वतःपाशी बोलवत नाही. हो आई, किती झालं तरी तुझा हात का ग सोडवत नाही. का ग आई, असतेस माझ्यासाठी, रडतेस माझ्या पाठी, उबदार तुला तशी तू, सुट्टी मनाचं गाठोड, तुझ्या आवाजानं गोड, अंधारात समय तशी तू. तुला हसताना मी पाहिलं की वाटत दुःख जगत काही नाही. तुझे केलं माझ्यासाठी कशी करू त्याची भरपाई. हो आई, कुठे गेलं तरी मला तुझ्या विना करमत नाही. ए आई, हे आई, ए आई, प्रश्नही माझ्याकडे, उत्तर तुझ्याकडे.
तुझ्याकडे हो आई. क्या बात है. आई म्हणजे मंदिर, आई म्हणजे घर, आणि आईच्या कुशीत सर्वांना सापडते ते निस्वार्थ प्रेम. अशी ही आई म्हणजे आपली खरी मैत्रीण. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मुलांसाठी. या कार्यक्रमासाठी वांगड सर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक, ग्रंथालयाच्या छाया गावडे मॅडम यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक व बेलकर सर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक प्राप्त झालेले आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, या पुढील जो कार्यक्रम आहे तो म्हणजे समुद्राशी जीवाभावाचं नातं असणाऱ्या, त्याच्याशी नातं जपणाऱ्या मच्छीमारांची संस्कृती आणि त्यांची रंगीबेरंगी सणवार, पोशाख आणि आनंदाचा दरवळ यांचा मनोहारी मेळ या पुढील कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोळी नृत्य आपल्यासमोर सादर करणार आहेत इयत्ता 6वी ब चे विद्यार्थी. मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या वर्गशिक्षिका सौ सोनल सावकारे मॅडम, ज्या आत्ता काही कारणास्तव रजेवर आहेत. त्यानंतर सौ गुंजोटीकर मॅडम आणि माजी विद्यार्थिनी कुमारी पायल दळवी हिने या नृत्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे. कोळी नृत्य सादर होत आहे इयत्ता 6वी ब.
तुझ्या सारख्या गे तुझ्या सारख्या आशा कित्येक बहिणुल्या 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 तुझ्या सारख्या असा का बोलतो रे असा का बोलतो अरे बायांच्या गवल्या असा का बोलतो अरे पाठीच्या बंधवा असा का बोलतो अरे बायांच्या गवल्या असा का बोलतो अरे पाठीच्या बंधवा असा का बोलतो अरे बायांच्या गवल्या असा का बोलतो अरे पाठीच्या बंधवा असा का बोलतो अरे बायांच्या गवल्या असा का बोलतो अरे पाठीच्या बंधवा असा का बोलतो अरे बायांच्या गवल्या असा का बोलतो अरे पाठीच्या बंधवा असा का बोलतो. हॅलो, कोण म्हणतं विद्यार्थी मित्रांनो की मराठी शाळा बंद होणार? अहो, जेव्हा मातृभाषा मुलांना कळते ना, तेव्हा त्या मातृभाषेतून सादर केलेलं गीत त्यांच्या मनाला भावतं आणि मग ते जे काही वर्णन आहे, ते जो काही अभिनय आहे, तो या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. आणि आपण आत्ता पाहिलं असेल की प्रेक्षकांची जी काही पावलं आहेत ती या नृत्यावर थिरकत होती. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय सुरेख असे हावभाव होते, अभिनय दिसत होता. याचं कारण म्हणजे मातृभाषा. आणि म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या मातृभाषेवर प्रेम केलं पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आपल्या शाळेचे प्राचार्य श्रीयुत PM परदेशी सर यांच्याकडून प्रत्येक कार्यक्रमासाठी ₹201 त्यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे. जोरदार टाळ्या आपल्या सरांसाठी झाल्या पाहिजेत. यानंतर आत्ता सादर झालेल्या कार्यक्रमासाठी श्रीयुत अनिल भोये यांच्याकडून ₹101 पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद अनिल. या पुढील जो कार्यक्रम आहे तो आहे तबला वादन. विद्यार्थी, दोनच शब्द, तबला वादन. पण नीट बघा, प्रत्येक याच्यातील जो प्रत्येक वर्ण आहे त्याचं प्रत्येकाचं एक वेगळं रूप असतं, त्याचं वाचन असतं आणि सरावासाठी काही उपयुक्त असे व्यायाम प्रकारही बोटांचे या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये करावे लागत असतात. तबला वादन करताना आपल्या या तबला वादनामध्ये उजवा तबला व डावा तबला आणि दोन्ही हातांचे संयुक्त बोल, त्याचे संयोजन या तबला वादनातून होत असते. सादर करीत आहे इयत्ता 9वी ब चा विद्यार्थिनी, वर्ग शिक्षिका आहेत सौ शैलजा शिराळ मॅडम. तबला वादन सादर करीत आहे इयत्ता 9वी ब चा विद्यार्थी कुमार ओम सूर्यराव.
अतिशय सुरेख असं तबला वादन कुमार ओम इयत्ता 9वी ब याने सादर केलं. रसिका प्रेक्षक हो, तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती की आपल्या शाळेचे हे विद्यार्थी अतिशय सुरेख असे कार्यक्रम आपल्यासमोर सादर करत आहेत आणि अशा वेळेस काही पालक जे आहेत ते मागे आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याची घाई करतायत. कृपया असं करू नका. रसिका प्रेक्षकांची साथ असेल तर कार्यक्रम हा अजून 4 चांद त्याला लागतात. म्हणून सगळ्यांना नम्र विनंती की कोणीही कृपया गोंधळ करू नये. पुन्हा एकदा ओमसाठी जोरदार टाळ्या. टाळ्यांमध्ये आवाज नाही आहे, जोश नाही आहे. अजून क्या बात है. धन्यवाद. या पुढील जो कार्यक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे निसर्ग पूजक, एकतेचे प्रतीक असलेले आदिवासी नृत्य. इयत्ता 5वी क चे विद्यार्थी हे सादरीकरण करणार आहेत. त्यांना मार्गदर्शन केलेले आहे त्यांचे वर्ग शिक्षक श्रीयुत महेश बेलकर सर यांनी. चला तर पाहूया आदिवासी नृत्य.
अप्रतिम सुरेख असं हे नृत्य सादर केलं. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं असेल की या नृत्यामध्ये जर जी वाद्य आहेत त्यामध्ये तारपा आहे, ढोल आहे जो झाडाच्या खोडापासून तयार केला जातो, धनुष्यबाण आणि बासरी यासाठी सुद्धा वापरलं जातं ते लाकूड. म्हणजे निसर्गपूजक जर आपण या आदिवासी संस्कृतीला म्हणत असेल तर खऱ्या अर्थाने निसर्ग जपणारे, पर्यावरणाचे रक्षण करणारी ही आदिवासी संस्कृतीच आहे. आणि या विद्यार्थ्यांनी पानाफुलांचा वापर सजावटीसाठी करून ते या कार्यक्रमातून सादर केलेला आहे, सिद्ध केलेला आहे. जरा जोरदार टाळ्या रसिका प्रेक्षक हो. यानंतर जो पुढचा कार्यक्रम आहे तो आपल्याला कोकणच्या मातीत घेऊन जाणार आहे. शिमगा जवळ येतोय आणि या शिमग्यामध्ये सादर होणारं लोकनृत्य म्हणजे नमन, त्याची एक छोटीशी झलक. शक्तितुरा हे 2 कार्यक्रम इयत्ता 7वी ब चे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करणार आहेत. आणि यामध्ये वेगवेगळी सोंग घेतली जातात, साणेवर हे कार्यक्रम सादर होतात आणि कोकणच्या मातीशी याची नाळ जोडलेली आहे. तत्पूर्वी एक लक्षात घ्या सर्व रसिक प्रेक्षक हो, हा जो कार्यक्रम आहे यूट्यूबला तुम्ही डी पारकर हे जर एक मिनिट ओके डी पारकर हे जर यूट्यूबला तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला हा जो कार्यक्रम आहे हा लाईव्ह पाहायला मिळणार आहे. याशिवाय यूट्यूबला तुम्ही ठिराणी शाळा असं जरी टाकलं तरी तुम्हाला हा कार्यक्रम लाईव्ह पाहायला मिळणार आहे. जरूर तुम्ही याचा आनंद घ्या. तर इयत्ता 7वी ब चे विद्यार्थी सादर करीत आहेत कोकणी लोकनृत्य. तत्पूर्वी आत्ता जे आदिवासी नृत्य झालं यासाठी सौ साळुंखे मॅडम यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक, वांगड सर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक व श्रीयुत बेलकर सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. रितेश देवकर इयत्ता 8वी क चा रितेश देवकर हा विद्यार्थी जर कुठे असेल तर त्यांनी सौ साळुंखे मॅडम यांच्याशी लगेचच संपर्क करायचा आहे. चला तर जाऊया एकदा कोकणात. कोकणच्या मातीत जन्मलेली नमन ही लोककला, भक्तिगीत, कथाकथन, प्रार्थना असलेली ही कला. गाणी, नृत्य, नाटक इत्यादींचा समावेश स्त्री पात्रात दिसणाऱ्या पुरुषरूपी गौडणी. तर मंडळींनो, येताव ना नृत्य रूपातील नमन पाहायला. शिव पार्वती गजानना गजानना रंग भरी रंगला. पार्वती गजानना गजानना रंग भरी रंगला. घुंगुर वाळा तुझ्या पायाला, टाळ मृदुंग वाजला. घुंगुर वाळा तुझ्या पायाला, टाळ मृदुंग वाजला.
शक्तितुरा म्हणजे कोकणी माणसासाठी मेजवानीच. शक्ती म्हणजे देवी पार्वती आणि तुरा म्हणजे भगवान शंकर. विशेषतः गणेश उत्सवाच्या वेळी सादर होणारे कोकणातील हे लोकप्रिय लोकनृत्य. चला तर पाहूया शक्तितुरा. शेवटी एकच लक्षात घ्या मंडळींनो, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे प्रमुख जिल्हे. याशिवाय ठाणे, पालघर, मुंबई व नवी मुंबई हे सारे कोकण किनारपट्टीचाच भाग. परशुरामाच्या भूमीत वसलेले आपले कोकण. यातील रत्नागिरी जिल्ह्याचे शाहीर राजेश निकम यांनी केलेले वर्णन ऐकूया व आम्हाला निरोप द्या. येवा कोकण आपलोच असा. रत्नागिरी ही माझी नवरत्नाची कोकणाची माशाज वाढली आशार म्हणून म्हटलं खेळ दापोली म्हटलं ना गड चिपळूण वादळ संगमेश्वर अरे रत्नागिरी जरा जपून त्या परशुरामाच्या भूमीत शोभताई माझ अहो कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभताई माझ कोकण एक नंबर. काय मग मंडळींनो, कसा वाटला आमचा कोकणचा लोकनृत्य? धन्यवाद रसिका प्रेक्षक हो. लक्षात घ्या, आपलं कोकण कोणतंही असून द्या, मातीशी नाळ जोडलेली पाहिजे, लोकनृत्याशी नाळ जोडलेली पाहिजे, तरच आपली संस्कृती आणि आपली भाषा टिकून राहील. या नृत्यासाठी सौ छाया गावडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, कदम मॅडम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, अनिल भोये यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक, प्रज्ञा मॅडम यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक, वांगड सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, नंदवाळकर मॅडम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक, पाटकर सर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, अनुराधा वानकडे यांच्याकडून 200 रुपयाचं, सुवर्णा लिलका मॅडम यांच्याकडून 200 रुपये, राव मॅडम यांच्याकडून 200 रुपये, बेलकर सर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, पारखे मॅडम यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक, यानंतर सौ शिराळ मॅडम यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक. याशिवाय आपल्या पालक शिक्षक संघाच्या प्रभा कांबळे मॅडम यांच्याकडून 401 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेले आहे. कोतकर मॅडम यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक प्राप्त झालेले आहे. सर्व रसिक प्रेक्षकांचे पुन्हा एकदा भरभरून आभार. बाई ग, दम लागला बक्षीस जाहीर करता करता. सर थकणार नाही. आपली महाराष्ट्रातली माती आहे, आपली लोकसंस्कृती आहे, आपण जपलीच पाहिजे ती. यानंतर नंदा शिंदे आपले पालक यांच्याकडून या नृत्यासाठी 501 रुपयाचे पारितोषिक प्राप्त झालेले आहे. सर्व रसिक प्रेक्षकांचे पुन्हा एकदा भरभरून आभार. धन्यवाद. 501. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कोकणात जाऊन आलो
यानंतर आपण जाणार आहोत उत्तरेला काश्मीरमध्ये, कारण या नंतरचा जो नृत्य प्रकार सादर होणार आहे ते आहे काश्मीरी नृत्य. रौफ नावाचं हे लोकनृत्य आहे. झील अथवा तळ्याखाटी हे काश्मीरी नृत्य सादर केलं जातं. वसंत उत्सव साजरा करणाऱ्या या महिला वर्तुळाकार किंवा एकमेकांसमोर उभ्या राहून हे नृत्य सादर करीत असतात. चला तर पाहूया इयत्ता 6वी चे विद्यार्थी सादर करीत आहेत काश्मीरी नृत्य आणि यांना मार्गदर्शन केले आहे सौ प्राची सोनकुसरे मॅडम यांनी. सादर होत आहे काश्मीरी लोकनृत्य. वाह, क्या बात है.
बरं, छान बर्फ वृष्टी झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, नीट पाहाल तर ज्या वेळेस एखादी नववधू जेव्हा लग्नाच्या मांडवात येते तेव्हा सगळे पाहतात तिला आणि आई वडील पाहत बसतात, अरे ही आपलीच लेक का. तिला एक वेगळीच नवरकळा आलेली असते. या विद्यार्थ्यांचं सुद्धा तसंच आहे मुलांनो. हे 6वी क चे विद्यार्थी ज्यांची इन कुठे असते, शर्ट कुठे असतं, पण आज हे विद्यार्थी अक्षरशः अगदी डिक्ट काश्मीरी, त्यांचं लिपसिंग बघा आणि त्यांची जी मान डोलत होती तर कठपुतलीच्या खेळाची आठवण झाली. आणि हे जे सगळं आहे, प्राची सोनकुसरे मॅडम यांनी हे नृत्य बसवलं. खरंच खूप सुरेख असं नृत्य या विद्यार्थ्यांनी सादर केलं. या कार्यक्रमासाठी हे 500 कोणी सौ शिराळ मॅडम यांच्याकडून 200 रुपये, कदम मॅडम यांच्याकडून 100 रुपये, बेलकर सर यांच्याकडून 200, वांगड सर यांच्याकडून 200, नंदवाळकर मॅडम यांच्याकडून 100 रुपये, राव मॅडम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. यानंतर हे कोणी दिले माझ्याकडे 500, या कार्यक्रमाचं नाव सांगा ना. छाया रायकर इयत्ता 6वी क चे पालक आहेत. त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. हाच तो कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमासाठी प्राची मॅडमना भेटून पालकांनी सांगितलेलं, मॅडम दुसरा कार्यक्रम बसवा ना. तो हा कार्यक्रम आहे. हे आहे लोकनृत्य. हे लक्षात घ्या, मी वारंवार सांगते, नाळ मातीशी जोडा. यानंतर मगाशी जो 7वी ब चा कार्यक्रम झाला त्यासाठी धनंजय पार्टे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. आणि कोळी नृत्यासाठी त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक धनंजय पार्टे यांच्याकडून मिळालेलं आहे. धन्यवाद सर्व पालकांचे, मनपूर्वक आभार. यानंतर जो पुढचा कार्यक्रम आहे तो म्हणजे, आठवते का, आपल्या 3/4 ज्याला आपण म्हणतो आणि ज्याची नाडी लोंबकळत असते आणि ज्यांना पाहिल्यानंतर हसू येतं, येस, दादा कोंडके, एक अवलिया कलाकार, हास्य सम्राट आणि ज्यांनी रसिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं, अशा या दादा कोंडके या कलाकाराला श्रद्धांजली अर्पण करत आहेत इयत्ता 8वी अ चे विद्यार्थी. त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे वर्ग शिक्षक, 2 वर्ग शिक्षक या वर्गासाठी, एक म्हणजे संजय परदेशी सर आणि दुसरे म्हणजे खाडे सर यांनी त्या वर्गाला मार्गदर्शन केलेलं आहे. तर सादर होत आहे, तत्पूर्वी जे कोळी नृत्य सादर झालं त्या कोळी नृत्यासाठी मायावती ढवळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. चला तर आपला प्रवास हा असा सुरू ठेवूया. भेटूया दादा कोंडकेजी यांना. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, आज आम्ही तुमच्यासमोर आदरणीय दादा कोंडके यांच्यावर आधारित कार्यक्रम प्रस्तुत करणार आहोत. दादा कोंडके यांचे पूर्ण नाव कृष्णा कोंडके. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईच्या नायगाव येथे झाला. सुरुवातीचे आयुष्य गरिबीत गेले. त्यांनी नाटकातून कलाविश्वात प्रवेश केला. विच्छा माझी पुरी करा या नाटकाने त्यांना मोठी ओळख मिळाली. नंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करून सोंगाड्या, पांडू हवलदार, रामूच्या सावड्या असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांच्या विनोदी शैली आणि दुहेरी अर्थांच्या संवादामुळे ते जनमानसात अत्यंत लोकप्रिय झाले. हास्यरस, भावरस यासोबतच भक्तिरसही त्यांच्या भूमिकेतून दिसून येत असे. त्यांनी सलग सुपरहिट चित्रपट देऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवले. चित्रपट लेखक, दिग्दर्शकाची भूमिकाही त्यांनी उत्तम पार पाडली. अशा या अवलिया कलाकाराला दिनांक 22 मार्च 1998 रोजी देवाज्ञा झाली. आजही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हास्यसम्राट दादा कोंडके म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. चला तर मग मित्रांनो, आज भेटूया आपल्या लाडक्या महाराष्ट्राच्या मातीतल्या कलाकाराला आदरणीय दादा कोंडकेजी.
अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया अरे हादरली ही धरणी थरथरले आसमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान वर अभाळ खाली धरती दिस आला या माथ्यावरती आल्याड डोंगर पल्याड डोंगर मधीच खाल खाल दरी जरा जपून चाल ग पोरी गेली सांगून ध्याने सरीन मानसा परास मेंढ बरी गेली सांगून ध्याने सरीन मानसा परास मेंढ बरी त्याला खायाला दिले तो खात है नाही दिले तो उपाशी राहत है दिल हकलून माघारी येत है काय बोलत नाही काय मागत नाही जीव लावतय मालकावरी जीव लावतय मालकावरी ग मानसा परास मेंढवरी गेली सांगून द्याने सरी गेली सांगून द्याने सरी न मानसा परास मेंढवरी असंच होत एक जंगल जंगल त्या जंगलात झालं मंगल मंगल वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं ऊट आलं माकड आलं कोकड आलं बोकड आलं अब लपाट लांडग ढोंग करते लपाट लांडग ढोंग करते लगीन करायचं सॉंग करते लगीन करायचं सॉंग करते ढोंग करते लपाट लांडग ढोंग करते शिरपा देवाची कृपा झाली या औंदाछान रे छान गाव मोठ वरच गाण गाव मोठ वरच गाण चल माझ्या राजा चल रे सरजा बिगी 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 डौलान डौलान गाव मोठ वरच गाण गाव मोठ वरच गाण आला महाराजा सोबत बँड बाजा हे आला महाराजा सोबत बँड बाजा कोणी म्हणे आला यमराज करू दुनियेवर फिराज या दुनियेवर फिराज क्या बात है पहा सर्व काही एका बाजूला आणि कला आणि तो कलाकार हा माणसांच्या जीवनावर कायम राज्य करतो एक विनोदी कलाकार सलग 9 चित्रपटांचे निर्माते दिग्दर्शन
संगीतकार आणि कलाकार असा कोणत्याच कलाकाराचा अभिनेत्याचा रेकॉर्ड नसेल असा हा अवलिया कलाकार दादा कोंडके. अतिशय सुरेख असं नृत्य सादरीकरण केलं. एकदा जोरदार टाळ्या. अरे काय ह्या टाळ्या कंजूस. या कार्यक्रमासाठी वांगड सर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक, शिराळ मॅडम यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक, खाडे सर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेले आहे. मगाशी काश्मीरी नृत्यासाठी इथल्या एका पालकांनी माझ्या हातात 500 रुपये दिले. मला जरा कळेल का ते पालक कोण? कृपया आत्ता या पालकांचं नाव कळेल का? इथे कोण? हा, रायकर का? आपण श्रेया रायकरचे पालक ना? आपण 500 रुपये दिले मगाशा. हो, मंडळींनो, या विज्ञान तंत्रज्ञान आणि मोबाईल इंटरनेटच्या युगात खरंच लोककला आपल्या मागे पडत चाललेल्या आहेत. त्यापैकीच एक लोककला म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ. उदरनिर्वाहासाठी केले जाणारे हे नृत्य, हा जो खेळ आहे याच्यामध्ये बराच धोका असतो. पण आपल्यासाठी जेव्हा ही करमणूक असते तेव्हा त्यांच्यासाठी मात्र हा एक उदरनिर्वाहाचा मार्ग असतो. असं हे डोंबारी नृत्य सादर करीत आहेत इयत्ता 8वी क चे विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन केले आहे वर्ग शिक्षिका सौ साळुंखे मॅडम आणि आपला माजी विद्यार्थी श्रीयुत सचिन खरात यांनी. क्या बात है, काय क्रेज आहे. पुन्हा एकदा होऊन जाऊन दे. ठिराणी लाईव्ह. चला, सादर होत आहे 8वी क डोंबारी नृत्य. रोज नवा संसार उभा लोकांच्या दारोदारी. वित्तभर पोट भराया वणवण सदैव आयुष्याची. वित्तभर पोट भराया वणवण सदैव आयुष्याची. ऊन डोईवर आले वाट संपता संपेना. पोटी भडकली आग दाह मिटता मिटेना. छोटे इवलेसे पाय चालू न थकले. येता छोटू कले गाव इथे डोंबारी थांबले. येता छोटू कले गाव इथे डोंबारी थांबले. उद्याच्या पोटाची काळजी कशाला. उद्या
भाकरी नाचतो डोंबारी र नाचतो डोंबारी पोलादी अंगाची वाकली कमान पोलादी अंगाची वाकली कमान पोलादी मारतो गिरक्या घेऊन घरती प्रवासुका शेजारी पाजारी नाचतो डोंबारी र नाचतो डोंबारी काठी भली लांबडी दातानी धरितो काठी भली लांबडी दातानी धरितो वाऱ्यावर गुहुनी रिंगण घालितो चढुनी उतरितो पायरी पायरी नाचतो डोंबारी र नाचतो डोंबारी हातामध्ये घेतली आडवीची वाटी हातामध्ये घेतली आडवीची वाटी तारेवरी डोलता नाचतो कोल्हाटी माणस झाली कर बावरी बावरी नाचतो डोंबारी र नाचतो डोंबारी जात अशी रांगडी भोळी तशी भाबडी जात अशी रांगडी भोळी तशी भाबडी भल्या संग भलीर बुऱ्या संग वाकडी पायाला आमुचार बांधली भिंगरी नाचतो डोंबारी र नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी र नाचतो डोंबारी धमाधम ढोल ग धमाधम झांजरी धमाधम ढोल ग धमाधम झांजरी नाचतो डोंबारी र नाचतो डोंबारी उद्याच्या पोटाची काळजी कशाला उद्याच्या पोटाची काळजी कशाला आभाळ पांघरू दगड उशाला गाळुनी घाम असा मागोया भाकरी नाचतो डोंबारी र नाचतो डोंबारी 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 नाचतो डोंबारी र नाचतो जेव्हा रसिक प्रेक्षकांकडून आपणहून टाळ्या येतात आणि सगळे अगदी स्टॅच्यू दिल्यासारखे असेच उभे राहतात आणि निरखून एखाद्याला असं बाजूला करून वाकून बघतात ना, तेव्हा तो कार्यक्रम यशस्वी होतो. आणि हाच तो कार्यक्रम आहे डोंबाऱ्याचा खेळ, ज्याला उद्या जर तो कोणत्या नाट्यगृहात सादर केला ना तर पैसे देऊन नक्की जा. त्या कलाकाराला त्याची दाद मिळेल, त्याच्या कलेची दाद मिळेल. आणि ही आहे आपली मराठी संस्कृती, आपली मराठी माती आणि आपला महाराष्ट्र. सगळ्या विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक, त्यांच्या वर्ग शिक्षकांचं आणि सचिन
या सगळ्यांचं मनापासून कौतुक. या कार्यक्रमासाठी सौ राव मॅडम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, हिंगेबाई यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, चौगुले सर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, पारखे मॅडम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. यानंतर साळुंखे मॅडम वर्ग शिक्षक यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक, वांगड सर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, सौ वानखेडे मॅडम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, लिलका मॅडम, कदम मॅडम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, लिलका मॅडम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, अनिल यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर मगाशी जो गवळणीचा कार्यक्रम झाला, पालक प्रकाश माने यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, सौ देसाई मॅडम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. यानंतर थांबा येते लाईन लावा, इथे लाईन. डोंबाराचा खेळ बघा, टाळ्या वाजल्या पाहिजे, टाळ्या. किती नाव काय? पार्वती पारेकर यांच्याकडून या नृत्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर वनिता चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आणि पुष्पाचा एक आता डायलॉग बोलावसा वाटतो, आपली मराठी माती, मराठी भाषा झुकेगा नहीं. क्या बात है, एक नंबर. यानंतर बरं 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 काही सूचना आपल्या पर्यवेक्षिका सौ पारखे मॅडम देणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे उद्या कार्यक्रमातले विद्यार्थी आज 5वी ते 8वीचे कार्यक्रम झाले, तरी देखील काही विद्यार्थी कार्यक्रम झाल्यानंतर घरी जायला सांग, तरी सुद्धा काही विद्यार्थी गेटच्या बाहेर रेंगाळत असतात. असं करायचं नाही, सरळ पालकांबरोबर घरी जायचं आहे. कुठल्याही एखाद्या मित्राकडे मैत्रिणीकडे जाऊन बसू नका. गेटच्या बाहेर अजिबात रेंगाळायचं नाही. ओके बरं, मगाशी जो डोंबाऱ्याचं नृत्य झालं त्यासाठी छाया गावडे मॅडम आणि प्राची सोनकुसरे मॅडम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या पुढचा जो कार्यक्रम आहे, महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेलं असं वाघ्या मुरळी हे लोकनृत्य, खंडोबाची महती गाऊन रात्रभर जागरण आणि गोंधळ करून भक्तांचे मनोरंजन आणि अध्यात्म यांची सांगड घालणारं असं हे वाघ्या मुरळी हे लोकनृत्य सादर करीत आहेत. इयत्ता 7वी अ चे विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या वर्ग शिक्षिका सौ प्रज्ञा वानखेडे मॅडम यांनी. तत्पूर्वी एक सूचना देऊ इच्छिते. हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मंचावरील जे कलाकार आहेत ते तिथेच स्तब्ध उभे राहतील.
विद्यार्थ्यांनी जरा सूचना नीट ऐका. कार्यक्रम झाल्यानंतर वंदे मातरम होणार असल्याने कोणीही आपली जागा सोडू नये. अगदी मंचावरील या कलाकारांनी सुद्धा. सादर होत आहे इयत्ता 7वी लोकनृत्य वाघ्या मुरळी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. ये सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. देव मल्हारी भक्तांचा कैवारी. देव मल्हारी भक्तांचा कैवारी. बानू म्हाळ सारानी त्याची सुंदरी. देव मल्हारी भक्तांचा कैवारी. बानू म्हाळ सारानी त्याची सुंदरी. स्वारी तयाची येते गडावर. स्वारी तयाची येते गडावर. आपल्याच घोड्यावरी. आपल्याच घोड्यावरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. ये सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. येळकोट गरजती देवाच्या नावानं. येळकोट गरजती देवाच्या नावानं. भक्त देवात ढोलती आनंदान. येळकोट गरजती देवाच्या नावानं. भक्त देवात ढोलती आनंदान. कृपा दृष्टी सदा रहावी. कृपा दृष्टी सदा रहावी. जागरण कोणी करी. जागरण कोणी करी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. ये सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. मुरळी नाचती नाचती तालावरी. मुरळी नाचती नाचती तालावरी. वाघ्या गातो या चिमणीच्या ठेक्यावरी. मुरळी नाचती नाचती तालावरी. वाघ्या गातो या चिमणीच्या ठेक्यावरी. एका झटक्याचा लंगर तोडितो. एका झटक्याचा लंगर तोडितो. येऊन ललकारी. येऊन ललकारी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. ये सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. वाघ्या मुरळी भांडारा उधळीत. वाघ्या मुरळी भांडारा उधळीत. येऊन तुझ्या दरबारी. येऊन तुझ्या दरबारी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. ये सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी.
सर्व विद्यार्थ्यांनी इथेच थांबावं. एकदा जोरदार टाळ्या रसिक प्रेक्षक हो. वाघ्या मुरळी या कार्यक्रमासाठी सौ शिराळ मॅडम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, वांगड सर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, पाटकर सर यांच्याकडून 200 रुपये, अनिल भोये यांच्याकडून 101 आणि सौ प्रज्ञा वानखडे मॅडम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक, 501 रुपयाचं पारितोषिक या नृत्यासाठी मिळालेले आहे. काय सौ साळुंखे मॅडम आणि राव मॅडम यांच्याकडून प्रत्येकी 101 रुपयाचं पारितोषिक या कार्यक्रमाला मिळालेलं आहे. आता एक साथ सावधान. सर्व विद्यार्थी वंदे मातरम होणार आहे. पुन्हा एकदा सर्व पालक सर्व स्वयंसेवकांनी स्टेजच्या जवळ यायचं आहे. स्वयंसेवक 9वी ब च्या डान्स मधील मुलांनी पण इथे यायचं आहे स्टेज जवळ. स्वयंसेवक सर्व स्वयंसेवकांनी स्टेज जवळ या. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांबरोबरच जायचं आहे. कोणी गेटच्या बाहेर थांबू नका. विद्यार्थी गेटच्या बाहेर कोणी थांबणार नाहीत. आपल्या पालकांबरोबर विद्यार्थ्यांनी घरी जायचं आहे. स्वयंसेवकांनी स्टेज जवळ या. सर्व स्वयंसेवक हॅलो. नमन या नृत्यासाठी आयुष देवकर यांच्या पालकांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आणि विराज जो आहे त्याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आई या नृत्यासाठी मिळालेलं आहे. बरं. प्रेम शिर्के यांच्याकडून नमन या नृत्यासाठी 200 रुपयाचे पारितोषिक. आयुष देवकर कुठे असेल तर आजीला भेटायचं आहे. सर्व शिक्षक, ज्युनियर कॉलेज आणि थिराणी विद्या मंदिराचे सर्व शिक्षक यांनी स्टेजवरती यायचं आहे. सर्व स्टाफ
जिथे असाल तिथे लगेच स्टेजवरती या. सर्व शिक्षक सर्व शिक्षकांनी स्टेजवरती यायचं आहे. सर्व शिक्षक सर्व शिक्षकांनी लगेच स्टेजवरती या. सर्व शिक्षकांनी स्टेजवरती या. ज्युनियर कॉलेज, थिरानी विद्या मंदिर, सर्व स्टाफ लगेचच स्टेजवरती या. ज्युनियर कॉलेज आणि थिरानी विद्या मंदिर सर्व स्टाफ, सर्व शिक्षकांनी लवकर स्टेजवरती या.